दरम्यान चांगला कायदा आणण्यासाठी चर्चा होत असेल तर खरगेंना पोटशूळ काय असा सवाल भाजपचे नेते शाहनवाज हुसैनने विचारलाय। अच्छा कानून लाने के लिए अगर हमने बहस कराई तो खड़गे साहब के पेट में दर्द क्यों हो रहा है? क्या इस देश के मुसलमान देश के नागरिक नहीं मानती कांग्रेस? उनके हित में अगर वक्फ अमेंडमेंट एक्ट जो है वो मुस्लिम समाज के हित में है, गरीब मुसलमानों को उसका फायदा होगा, तो इसके लिए अगर बहस कराई तो उसको ध्रुवीकरण कहां से हो गया? ये तो अच्छी नीयत से हम लोग बिल लेकर आए हैं, कांग्रेस के नीयत में खोट रहती है, इसलिए ऐसा दिखता है। रात में भी जागकर मणिपुर की चिंता करेंगे, ये है भारतीय जनता। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याच्या दुरवस्थेवरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झालेत। सुप्रिया सुळेंनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केले। सातत्याने पाठपुरावा करूनही बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काँक्रिटीकरण झालेलं नाहीये, त्यामुळे हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आहे। तर खासदार सुप्रिया सुळेंनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। जोवर प्रश्न सुटत नाही तोवर इथून उठणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। खासदार सुप्रिया सुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत आंदोलनावर बसलेले आहेत। ताई, काय मागणी करताय? अक्षरशः एका रस्त्यासाठी तेही 1.5 किलोमीटर तुम्हाला थेट अशा पद्धतीने आंदोलनावर बसावं लागतंय। ग्रामस्थ देखील तुमच्या सोबत आहे। ही आमच्या श्रद्धेची जागा आहे। सगळ्या जिल्ह्यातून, आजूबाजूच्या काही जिल्ह्यातून हे जे आमचं बनेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे तिथे लाखो भाविक दरवर्षी येतात आणि दरवर्षी येऊन अतिशय शांततेच्या मार्गाने एक चांगला सोहळा तिथे होतो। लोक येतात, सहली येतात। आम्ही गेले अनेक महिने पाठपुरावा करतोय का 1.5 किलोमीटरचा रस्ता करा। त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथे एक मोठा प्लॅन होणार आहे 900 कोटी रुपयाचा। आनंदाची गोष्ट आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो, पण ते 900 कोटी येईस्तोवर तुम्ही आम्हाला हा 1.5 किलोमीटरचे खड्डे तर बुजवून द्या, एवढीच त्यांची मागणी आहे। सगळे ज्येष्ठ नागरिक आहे तिथे, त्यांची इंडिपेंडेंटली माहिती घ्या, रस्त्याचं जाऊन बघा। तेही म्हणजे डागडुजी पण करायला हे सरकार तयार नाही, काय करणार? कुणाला पाठपुरावा केलाय तुम्ही? पालकमंत्री जर बघितलं तर अजित पवार आहेत, ते पाठपुरावा केलाय, सगळ्यांना पत्र लिहिली आहेत, कलेक्टर, आपलं PMRDA, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, ते सगळं गोल 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 फिरते। ताई, बघायला गेलं तर तिथं राष्ट्रवादी म्हणजे अर्थातच दादांचेच आमदार आहेत, तिथं देखील तुम्ही दादांकडून सुद्धा पाठपुरावा केला असता। पालकमंत्री आहेत ते। आम्ही सगळ्या सरकारकडे पाठपुरावा केला आहे, सगळ्या सरकार दरबारी आम्ही जाऊन आलोय। अजित पवार ऐकत नाहीत मग? असं मी कुणावरच आरोप करायला बसले नाही, मी फक्त रस्ता करा एवढी विनम्र विनंती करायला इथे बसले। बैठका अनेक येतात, तुम्ही देखील असता, PMRDची बैठक असेल, इतर बैठका असतात, पालिकेत तुम्ही काल भेट दिली, सगळीकडे जाता, मग हे 1.5 किलोमीटरचा रस्ता होत नाही, खासदारांना थेट अशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलनाला बसावं लागतं। हे तुम्हाला सरकारला विचारायला लागेल, मी कसं सांगणार याचं उत्तर। जर रस्ता झाला असता तर आम्ही आभार मानले असते, गडकरी साहेबांचे आभार मानतो, CR पाटील साहेबांचे आभार मानतो, आम्ही अनेक मंत्री आहेत, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, जयशंकरजींचे आभार मानते, मी अश्विनी वैष्णवजींचे आभार मानते, कारण का आमच्या मतदारसंघातली कामं खरंच होतात आणि खरंच ते मदत करतात। चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे ना, विरोधक आहे म्हणून सगळ्यालाच मी विरोध करत बसणार नाही। त्यांना जो सही आहे वो सही आहे, पण जो गलत आहे वो गलत ही आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।